यानंतरची बातमी युरोपमधून, तीही फ्रान्समधून। संपूर्ण युरोपमध्ये उष्णतेची लाट पसरलेली असताना पॅरिस वासियांना मात्र आता यावर एक रामबाण उपाय सापडलाय। जवळपास शतकभरानंतर पॅरिसच्या सेन नदीत पोहण्याचा आनंद घेता येणार आहे। हा निर्णय नेमका का घेण्यात आलेला आहे, पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। जवळपास 103 वर्षांनंतर पॅरिस वासीय आणि पॅरिसमध्ये येणाऱ्या लाखो पर्यटकांना प्रसिद्ध सेन नदीत पोहण्याचा आनंद घेण्याची मुभा मिळाली आहे। जवळपास $1.5 अब्ज खर्च करून नदीचा शुद्धीकरण प्रकल्प पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने राबवण्यात आला होता। पॅरिस वासियांसाठी शनिवारी 3 ठिकाणी नदीत उतरून उष्णतेवर मात करता येणार आहे। पॅरिसच्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवर जवळ, नोर्टे डेम कॅथेड्रल जवळ आणि पूर्व पॅरिसमध्ये एका ठिकाणी अशा एकूण 3 ठिकाणी सेन नदीत उतरण्यास परवानगी देण्यात आली आहे। या 3 ठिकाणांव्यतिरिक्त इतर कुठेही नदीत उतरण्यास मनाई कायम राहणार आहे। 1923 पासून सेन नदीच्या पात्रात पोहण्यावर पॅरिस महापालिकेनं बंदी घातली। त्यामागे प्रदूषण आणि जलवाहतुकीला येणारा अडथळा ही 2 प्रमुख कारणं होती। रविवारी हौशी जलतरणपटूंची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली। जबरदस्त अनुभव आहे। मला पुन्हा एकदा माझ्या बालपणाची आठवण झाली। आज सकाळी सकाळी मी माझ्या सायकलवर इथे आलो। ओके मी काल रात्री फक्त 2च तास झोपलोय, कारण मला आज इथे यायचं होतं। आज सकाळी इथे पोहल्यावर मला नवी ऊर्जा मिळाली आहे। एकदम गारेगार वाटतंय। खरंच सगळ्या पॅरिस वासियांना गारेगार वाटतंय। सेन नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचा दर्जा युरोपियन युनियनने ठरवलेल्या निकषांच्या वर राहिलाय। त्यामुळेच इथे पोहण्यास परवानगी देण्यात आली आहे। आज पॅरिसच्या महापौर ॲन हाडलगो स्वतः इथे पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेताना दिसल्या। भविष्यात सगळं चांगलंच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा पोहायला आलो तेव्हा आमच्या मनात थोडी भीती होती, पण आता ती नाही। मला वाटतंय पाणी सर्वात स्वच्छ आहे। इथे पाण्याच्या नियमितपणे चाचण्या होतात, जेणेकरून कुणाच्याही आरोग्याला धोका होणार नाही। ऑलिम्पिकमध्ये इतकी मोठी शर्यत झाली तरी कुणालाच अपाय झाला नाही। पालिकेचं हे यश आहे। पॅरिस ऑलिम्पिक आधी पॅरिस मनपानं नदी शुद्धीकरणासाठी खास प्रकल्प उभारला। याशिवाय प्रदूषित पाणी साठवण्यासाठी एक मोठा टँकही उभारण्यात आलाय। त्यानंतर हे पाणी शुद्ध करून ते सेन नदीत सोडण्यात येतं। याशिवाय सेन नदीत असणाऱ्या हाऊस बोटमधनं दूषित पाणी सेन नदीत सोडत असत। उत्तर पॅरिसमधील काही रहिवासी भागांमधूनही सांडपाणी सेन नदीत सोडलं जात असे। त्यासाठी देखील सीवेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आलाय। ट्रीटमेंट नंतरच पाणी नदीत सोडण्यात येतं। Il y a eu des discours comme quoi elle est pas très propre. सध्या बाहेर फार गरम होतंय, तरी मला इथे येताना मनात काही शंका होत्या। मी पाण्यात एक पाऊल टाकलं आणि विचार केला, जाऊया। पाण्यात बाहेरच्या गरमीपेक्षा खूप बरं वाटतंय। खरं सांगतो, हा खरा आनंद आहे। पॅरिस मधल्या या 3 पोहण्याच्या ठिकाणी ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वांना मोफत पोहण्याचा आनंद घेता येणार आहे। त्यासाठी तुमचं किमान वय 10 वर्ष असणं गरजेचं आहे। शिवाय पहिल्यांदाच नदीत उतरणाऱ्यांसाठी लाईफगार्ड्सही तैनात असणार आहे। एकूणच यंदाच्या उन्हाळ्यात पॅरिस वासियांना पोहण्याचा सेन म्हणजेच निखळ आनंद लुटता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।